पाकिस्तानच्या सिंध नदीवरील कालवा योजनेविरोधातील आंदोलनाला हिंसक वळण. संतप्त आंदोलकांनी सिंध प्रांतातील गृहमंत्री झिया लंजारचं घर जाळलं. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यासह डझनभर पोलीस जखमी. इगतपुरीच्या मुंढेगावमधील जिंदाल कंपनीला लागलेली आग तिसऱ्या दिवशीही धुमसतेच. आगीत कंपनीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान. वॉशिंग्टनमध्ये इस्रायलच्या दूतावासातल्या 2 कर्मचाऱ्यांची हत्या. यहुदी म्युझियमजवळ 2 इस्रायली कर्मचाऱ्यांवर गोळ्या झाडल्या. व्हाईट हाऊसमध्ये डोनाल्ड ट्रम्प आणि दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा यांच्यात वाद. वंशवादाच्या मुद्द्यावरून ट्रम्प आणि रामाफोसा यांच्यात खडाजंगी. चीनचं षडयंत्र दाखवणाऱ्या 4 मोठ्या हालचाली. पाकच्या खैबर पख्तूनख्वात चीन धरण बांधणार. पाकला तातडीनं J-35A फायटर प्लेन देणार. तर बांगलादेशमध्ये भारताच्या सीमेजवळ एअरबेस तयार करणार. खराब हवामानामुळे दिल्लीवरून श्रीनगरला जाणाऱ्या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग. विमानावर वीज कोसळल्यानं नुकसान झाल्याची शक्यता. प्रवासी थोडक्यात बचावले. विमान इंडिगो कंपनीचं असल्याची माहिती. दिल्लीवर 59 धावांनी मात करत मुंबईची प्ले ऑफमध्ये एंट्री. गुजरात, बंगळुरू आणि पंजाब नंतर आता मुंबई प्ले ऑफसाठी पात्र. 29 मे पासून IPL प्ले ऑफचे सामने.